चला आता ग्रामरचा एक नवीन लेसन पाहूया आपण, तो डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. देअर आर टू वेज बाय विच वी मे रिपोर्ट और नरेट व्हॉट अ स्पीकर सेड. जो स्पीकर आहे तो काय म्हणतो ते आपण दोन प्रकारे आपल्याला सांगता येतं. पहिला आहे डायरेक्ट स्पीच आणि दुसरा आहे इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय ते बघूया. इनडायरेक्ट स्पीच, द स्पीकर्स एक्झॅक्ट वर्ड्स आर गिव्हन. डायरेक्ट स्पीच मध्ये काय दिलेलं असते? एक्झॅक्ट वर्ड. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय दिलेलं असतं? एक्झॅक्ट त्या स्पीकरचे जसेच्या तसे वर्ड दिलेले असतात, त्याला म्हणायचं डायरेक्ट स्पीच. म्हणजे काय? राम सेड आय एम ट्राईंग अ जॉब. राम सेड आय एम ट्राईंग अ जॉब आणि ते लिहितात इनव्हर्टेड कॉमामध्ये. जसा बोलला त्याच पद्धतीनं तसेच लिहिणं ते म्हणतात डायरेक्ट स्पीच. आता इनडायरेक्ट स्पीच मध्येच काय असतं बघूया. इन इनडायरेक्ट स्पीच ओनली अ सबस्टन्स ऑफ what the speaker said is given and not the exact word. Ram said that he was trying a job. अशा पद्धतीनं हे दोन स्पीच आपल्याला पाहायचे आहेत. आता बघूया. आता ही सेड काय आहे? ही सेड. आता याच्यामध्ये सेड म्हणजे काय बघा. हा सेड म्हणजे आहे रिपोर्टिंग वर्ब. याला काय म्हणतात? रिपोर्टिंग वर्ब. आणि याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. हा जो भाग आहे याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. हा रिपोर्टिंग वर्ब जो आहे तो रिपोर्टिंग वर्ब आणि हा जो भाग आहे या भागाला काय म्हणतात? रिपोर्टेड स्पीच. तर चेंजिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच करत असताना, डायरेक्ट स्पीचचा इनडायरेक्ट स्पीच करत असताना काही रूल्स दिलेले आहेत ते बघूया आपण. फॉलोइंग पॉइंट्स शुड बी ऑब्झर्व. हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. इन्व्हर्टेड कॉमास बी रिमूव्ड. कशामध्ये? इनडायरेक्ट स्पीच मध्ये जे काही इन्व्हर्टेड कॉमा आहेत ते काढून टाकले पाहिजे. चेंज इन टेन्स. कशामध्ये चेंज होतो? टेन्स मध्ये सुद्धा चेंज होतो. कुठल्या? रिपोर्टेड स्पीचच्या. म्हणजे या रिपोर्टेड स्पीचच्या टेन्स मध्ये सुद्धा चेंज करावं लागेल. त्यानंतर चेंज द प्रोनाउन्स. जे रिपोर्टेड स्पीच मध्ये प्रोनाउन्स आहेत, म्हणजे समजा आय आहे तर हा पण काय होईल? चेंज होईल. त्यानंतर चेंज द सर्टेन वर्ड्स. काही वर्ड्स आहेत डिनोटिंग टाइम अँड डिस्टन्स. टाइम आणि डिस्टन्सचे जे काही वर्ड्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा चेंज करावे लागेल. त्यानंतर द कंजक्शन बघा सगळ्यात महत्वाचं आहे. रिपोर्टिंग वर्ब आणि रिपोर्टेड स्पीच याला जोडण्यासाठी जो कंजक्शन वापरतात तो दॅट आहे किंवा इफ आहे. बघूया पुढे. दॅट आहे इफ नेसेसरी इज यूज आफ्टर द रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्बच्या नंतर काय येतो? कंजक्शन दॅट येतो. त्यानंतर इफ येतो. ते बघूया आपण. अशा पद्धतीचं हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना पहिला रूल बघूया आपण. इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन अ प्रेझेंट टेन्स. बघा महत्वाचं आहे. जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्स मध्ये जर असेल किंवा फ्युचर टेन्स मध्ये जर असेल तर द टेन्स ऑफ द वर्ब इन द रिपोर्टेड स्पीच रिमेन्स अनचेंज्ड. काय म्हणलेलं आहे? रिपोर्टेड स्पीच जे आहे त्या रिपोर्टेड स्पीच मध्ये चेंज होणार नाही. याच्या अगोदर आपण पाहिलं रूल. चेंज इन द टेन्स मध्ये चेंज करा म्हणला. बट जर रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच मध्ये चेंज होत नाही.
बघूया. तर डायरेक्ट स्पीचचं वाक्य बघू आपण. ही सेज दे लाईक टू स्विम. ही सेज दे लाईक टू स्विम. रिपोर्टेड स्पीच कशामध्ये आहे? प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. हा काय आहे? रिपोर्टिंग वर्ब आहे. रिपोर्टिंग वर्ब काय आहे? सेज. हा आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. कशामध्ये आहे? प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. तर वाक्य काय होईल बघूया. ही सेज, कंजक्शन काय आहे? दॅट. ही सेज दॅट. पुढचा जो रिपोर्टेड स्पीच आहे त्याच्या टेन्स मध्ये काहीच फरक पडत नाही. म्हणजेच काय होईल? दे लाईक टू स्विम. आणि इन्व्हर्टेड कॉमा वगैरे चालला जाईल. अशा पद्धतीने ते सेंटेन्स तयार होईल. पुढचं बघूया. द मॅनेजर विल से. कशामध्ये आहे? पास्ट फ्युचर मध्ये आहे. यू आर लेट. इंडियन मध्ये काय होईल? द मॅनेजर विल से दॅट यू आर लेट. जशीच्या तसा टेन्स. बरोबर आहे. खालचं बघूया. गोपाल, खालचं काय वाक्य बघा. गोपाल सेज आय वॉज नॉट रेडी टू ऍक्ट. आय वॉज नॉट रेडी टू. कशामध्ये आहे? हा सिंपल प्रेझेंट मध्ये आहे. म्हणजे चेंज काहीच होणार नाही. म्हणजे काय सेंटेन्स होईल? गोपाल सेज दॅट. आय मीन्स आता आय कोणासाठी आलाय? गोपालसाठी. मग त्यासाठी काय होईल? ही. काय होईल? ही. कारण प्रोनाउन चेंज होते पण टेन्स चेंज होणार नाही. ही वॉज नॉट रेडी टू ऍक्ट. याच्यामध्ये एकच नियम लक्षात ठेवायचा. जर रिपोर्टिंग जो वर्ब आहे तो प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स मध्ये असेल तर टेन्स मध्ये चेंज होत नाही. ओके. रूल नंबर 2 बघूया. आता आपण वेन द रिपोर्टिंग ऑर प्रिन्सिपल वर्ब इन द पास्ट टेन्स. जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर काय चेंजेस होईल? तर द टेन्स इन द रिपोर्टेड स्पीच आर चेंज इन टू पास्ट टेन्स. बघा, जर रिपोर्टिंग वर्ब हा जो वर्ब आहे हा जर पास्ट मध्ये असेल, हा जर रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट मध्ये असेल तर समोरचे जे रिपोर्टिंग स्पीच मधला जो टेन्स आहे तो टेन्स काय होईल? चेंज होतो. मग आता याच्यामध्ये कशामध्ये आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. सिंपल प्रेझेंटचं काय होईल? सिंपल पास्ट होईल. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट होईल. हा फरक होईल. बरोबर आहे. म्हणजेच या रिपोर्टिंग जो वर्ब आहे याच्यावर सगळे टेन्स चेंज होतात. सगळे टेन्स चेंज होतात. तर बघूया आपण काय होईल इनडायरेक्ट मध्ये. ही सेड दॅट. ही सेड दॅट माया. आता कम्स सिंपल प्रेझेंट टेन्स. काय होईल? सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे काय होईल? केम टू स्कूल रेग्युलरली. केम टू स्कूल रेग्युलरली. काय आला? फक्त टेन्स बदलला. सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट. अशा पद्धतीनं कोणता टेन्स कोणता कसा चेंज होतो ते आपण बघूया आपण. तर जर सिंपल प्रेझेंट असेल तर सिंपल पास्ट होईल. प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर पास्ट कंटिन्युअस होईल. प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होईल. बरोबर आहे. समजलं की नाही? जर सिंपल प्रेझेंट जर सिंपल प्रेझेंट असेल तर काय होईल? सिंपल पास्ट. सिंपल कंटिन्युअस प्रेझेंट असेल तर कंटिन्युअस पास्ट. परफेक्ट प्रेझेंट असेल तर परफेक्ट पास्ट. अशा पद्धतीनं हे टेन्स चेंज होतात. त्यानंतर जर समजा सिंपल पास्ट असेल, सिंपल पास्ट असेल तर काय होईल? परफेक्ट पास्ट होईल. काय होईल? परफेक्ट पास्ट टेन्स. चेंजेस बघा काय होईल? परफेक्ट पास्ट टेन्स होईल. लक्षात ठेवा. प्रेझेंट परफेक्ट तर प्रेझेंट आपण पाहिला प्रेझेंट परफेक्ट असेल तर पास्ट परफेक्ट होईल. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर पास्ट परफेक्ट होईल. सगळं पास्ट मध्ये होईल.
सगळ्या टेन्स काय होतील पास्ट मध्ये होतील. फक्त सिंपल पास्ट मध्ये असेल तर तो काय होईल परफेक्ट पास्ट मध्ये. पास्ट परफेक्ट मध्ये असेल समजा परफेक्ट पास्ट असेल तर तो पण परफेक्ट पास्ट मध्येच राहील. बरोबर आहे. फ्युचर टेन्स बिकम्स फ्युचर कंडिशनल टेन्स. ते बघूया. कंडिशनल टेन्स म्हणजे काय होईल समजा शॉल असेल तर काय होईल शुड होईल. विलचं काय होईल शॉलचा शुड, विलचं वुड. कॅन असेल तर काय होईल कुड. बरोबर आहे. अशा पद्धतीने हे चेंजेस होतील. रूल नंबर 3 बघूया आपण. रूल नंबर 3 द फर्स्ट अँड सेकंड पर्सन प्रोनाउन मध्ये फर्स्ट अँड सेकंड पर्सन इन द डायरेक्ट स्पीच शुड बिकम थर्ड इन द इनडायरेक्ट. थर्ड इन द बघूया कसं होईल. एक्झाम्पल बघूया. ही सेड आय वॉच अ फिल्म. आय वॉच अ फिल्म. बघा ही सेड दॅट काय येईल सेड कंजक्शन काय येईल दॅट. ही सेड दॅट. आता आय म्हणजे कोण आहे ही. आय कोणासाठी आला ही साठी म्हणजे काय होईल बिकम्स थर्ड होईल म्हणजे आयचं काय होईल ही. आता कशामध्ये आहे पास्ट मध्ये ते पण काय होईल पास्ट मध्ये होईल म्हणजे काय होईल वॉच अ फिल्म. बरोबर आहे. तर काय होईल आयचं ही हर आय कोणासाठी आला. नंतर वीचं दे, यूचं दे किंवा ही सी, माय हिज हर, आवर देअर, मी हिम आणि हर. बघा मीचं हिम हर होईल, हिमचं मी हर होईल म्हणजे इंटरचेंज. समजलं ना. असं चेंजेस अशा पद्धती चेंजेस होतील. समजा सी सेड दॅट. सी सेड समजा सी सेड यू आर लेझी. बरोबर आहे यू आर लेझी. तर काय होईल सी सेड दॅट. सी सेड दॅट. यू कोणासाठी आला सी साठी किंवा यू. आता इथं यू म्हणजे यू साठी काय येईल दे. यू साठी दे. यू तू तुम्ही किंवा तुम्ही होईल दे. दे वेअर लेझी. दे वेअर लेझी. अशा पद्धतीचा हा नियम आहे. रूल नंबर 4 इफ द पर्सन addressed to report the speech, the second person in the direct become first person in the indirect. बघा he said to me. रिपोर्ट कोणाला केलाय टू मी मला. he said to me मला अड्रेस केलेला आहे मला रिपोर्ट केलाय. यू आर अ फुल. यू आर अ फुल. he said to me you are a fool. अड्रेस कोणासाठी केलाय रिपोर्ट कोणाला केलाय टू मी मला केलाय. सेंटेन्स काय होईल he said to me कंजक्शन काय येईल दॅट. यू म्हणजे आय मी आहे आय काय होईल तर आय वॉज अ फुल. आय वॉज अ फुल. अड्रेस कोणाला केलाय मला केलाय म्हणजे मला आय येईल आय वॉज अ फुल. ओके. शीतल सेड टू मी. शीतलनं कुणाला म्हणलेलं आहे मला म्हणलेलं आहे. सीतानं मला म्हणते मला म्हणाली काय म्हणाली यू आर लायर म्हणजे काय होईल शीतल सेड टू मी दॅट आय वॉज लायर. ओके. हा चेंज हा रूल लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच काय इथं कुणाला म्हणलेला आहे टू मी. अड्रेस कुणाला केला आहे हा महत्वाचा आहे. त्यानुसार तो जो पर्सन आहे तो बदलतो. रूल नंबर 5 वर्ड्स एक्सप्रेसिंग नियरनेस in time or place are generally changed into words expressing distance. तर डायरेक्ट मध्ये जर धिस असेल तर काय होईल चेंज दॅट.
दिसचा दोज, हेअरचा देअर, टू नाईट दॅट नाईट, नाऊ देन, अगो बिफोर, दस सो, टुडे दॅट डे, टुमॉरो द नेक्स्ट डे, yesterday the previous day, last night the previous night, next week the following week. जर डायट मध्ये दिस असेल तर इंडायरेक्ट मध्ये काय घ्यावं लागेल, दॅट. हा चेंज आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. जर डायट मध्ये नाव असेल तर इंडायरेक्ट मध्ये नावच्या ठिकाणी काय घ्यावं लागेल, देन. अगोच्या ठिकाणी बिफोर. असा हा रूल आहे, लिहून घ्यायचा. पुढचा रूल बघूया आपण. आतापर्यंत आपण असर्टिव्ह सेंटेन्सचे पाहिले. आता बघूया इन कन्व्हर्टिंग इन अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे क्वेश्चन, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. जर रिपोर्टेड स्पीच मधले स्पीचचं जर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर चेंजेस कसे करायचे त्याचे काही रूल आहेत, बघूया. इन रिपोर्टिंग क्वेश्चन the indirect speech introduced by some such words ask and inquire. काय लिहितो आता आपण, ask किंवा inquire. सेंटेन्स बघूया इथं. she said to me बघा. shall I म्हणजे काय होईल बघा. she saidचं काय म्हणलेलं आहे, ask me. झालं इथपर्यंत पहिला रूल पाहिला आपण. she asked me. कोणता घ्यायचा आपल्याला, वर्ब कोणता घ्यायचा, आस्क किंवा इन्क्वायर. त्यानंतर सेकंड आहे रूल, इफ इट इज वर्बल क्वेश्चन. वर्बल म्हणजे जर कशाने सुरू झाला, हेल्पिंग वर्ब जर सुरुवात झाली ते झाला वर्बल क्वेश्चन. जर हेल्पिंग वर्ब न जर क्वेश्चनची स्टार्टिंग झाली तो झाला वर्बल क्वेश्चन. जर वर्बल क्वेश्चन न जर रिपोर्टिंग वर्ब असेल, इट इज फॉलोड बाय इफ. कंजक्शन आपण जसं काय वापरत होतो, दॅट वापरायचो, तर काय वापरता येईल इथं, इफ हा काय वापरायचा, कंजक्शन. सेकंड फॉर्म है ना, इफ किंवा वेदर ह्या दोन्हीपैकी एक कंजक्शन वापरायचा इफ इन इनडायरेक्ट स्पीच. त्यानंतर थर्ड रूल काय आहे बघा, चेंज द इंट्रोगेटिव्ह फॉर्म इनटू असर्टिव्ह. आता याचं काय करायचं आपल्याला, हा जो आहे याचा इंट्रोगेटिव्ह आहे, शाल आय गिव्ह यू कंपनी, याचा असर्टिव्ह करायचा आहे. असर्टिव्ह म्हणजे काय होईल, आय शॉल गिव्ह यू कंपनी. काय होईल, आय शॉल गिव्ह यू कंपनी. मग आयचं काय होईल, आयचा काय होईल, आयचा होईल आय, म्हणजेच काय होईल, आय. बरोबर आहे. मी म्हणल्यानंतर मला म्हणजे आज होईल ना, आय. शॉलचं काय होईल, शुड. गिव्ह, शॉल आय गिव्ह. आय कोणासाठी आला, सी साठी, म्हणजे काय होईल तर सी होईल. सॉरी हा, आय कोणासाठी आला इथं, सी साठी, म्हणजे काय होईल, सी वुड गिव्ह. यू कोणासाठी आला, मी साठी, मी कंपनी. झाला. म्हणजे सी आस्क मी इफ सी वुड गिव्ह मी कंपनी. समजला, इफ आला आणि हा काय केला, असर्टिव्ह केला आणि चेंजेस केला. अशा पद्धतीचा हा चेंजेस आहे. काही सेंटेन्स बघूया आपण. सचिन सेड टू राम. सचिन सेड टू राम, विल यू हेल्प मी. क्वेश्चन आहे, कसा आहे, वर्बल आहे. विल यू हेल्प मी म्हणजे काय होईल बघा, सचिन आस्क मी किंवा राम. सचिन आस्क राम. काय येईल, इफ वर्बल असल्यामुळं इफ येईल. इफ आता हा वर्बलचा काय करणार आपल्याला, असर्टिव्ह म्हणजे काय होईल, यू विल हेल्प मी. यू विल हेल्प मी असा होईल. यू कोणासाठी आला, रामसाठी. राम काय आहे मग, ही. विलचा काय होईल, वुड. हेल्प मी कोणासाठी आला, सचिनसाठी. मीचा काय होईल मग, मी. हिम. मीचा हिम. समजलं, क्वेश्चन मार्क काढून टाकला.
दुसरा बघूया. ही सेड टू अस व्हॉट आर यू डुईंग. ही सेड टू अस व्हॉट आर यू डुईंग. तर काय होईल मग? ही आस्क्ड अस. आता इथं बघा, इथं काय आहे? व्हॉट. WH क्वेश्चन स्टार्टिंग झालेली आहे, वर्बल क्वेश्चन नाही आहे. म्हणजेच काय होईल मग? जो वर्ड आहे तोच वर्ड येईल इथं. व्हॉट. समजला? व्हॉट. आता याचा काय होईल? यू आर डुईंग. असर्टिव्ह काय होईल? यू आर डुईंग. हा काय होईल? असर्टिव्ह काय होईल? यू आर डुईंग. म्हणजे आपल्याला काय करायचं? यू कोणासाठी आला? अस साठी. बरोबर आहे. अस म्हणजे काय होईल? यू वी. आरचं वेअर आणि डुईंग. म्हणजेच कंटिन्युअस प्रेझेंट असलेला कंटिन्युअस पास्ट घेतला. बघा फक्त काय फरक आहे? जो WH वर्ड आहे तो जसंच्या तसं लिहायचा आहे. पुढे बघूया. द पोलिसमॅन सेड टू अस. द पोलिसमॅन सेड टू अस व्हेअर आर यू गोईंग. म्हणजेच पोलिसने काय केलं? इन्क्वायर केली. म्हणजेच काय होईल मग? पोलिसमॅन इन्क्वायर्ड. पोलिसमॅन इन्क्वायर्ड अस. व्हेअरला व्हेअर. बरोबर आहे. व्हेअर आर यू गोईंग. यू आर गोईंग. आर यू गोईंग. यू आर गोईंग. यू मीन्स अस. म्हणजेच काय होईल? वी. वी वेअर गोईंग. वी वेअर गोईंग. समजलं? अशा पद्धतीनं हे सेंटेन्स करायचे. रूल लिहून घ्यायचे. ओके.